नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत आज हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी। महाराष्ट्रासह देशभरातून स्वामी भक्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत। स्वामी समर्थ महाराजांची पहाटे काकड आरती झाल्यानंतर दुपारी होणाऱ्या नैवेद्य आरतीसाठी भक्तांची रांग लागली आहे। तसंच स्वामी भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे अक्कलकोट नगरीत आज महाप्रसादालयाचंही होणार उद्घाटन। गर्दी सावरण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अक्कलकोट नगरीत तगडा बंदोबस्त। काय सांगाल, आज गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे, कसा प्रतिसाद दिसतोय, काय भावना आहे? गेल्या आठवडाभरापासून अक्कलकोट येथील तहसीलदार असतील, PI टाकणे साहेब असतील, या ठिकाणचे पोलीस DYSP साहेब यामोर साहेब असतील आणि मंदिर समितीचे जे ट्रस्टी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे। याच्या अगोदर आपण गुरुपौर्णिमेला दरवर्षी पाहता तर एकदम सोडलं जात होतं, परंतु यावेळेस असं न करता प्रत्येक अधिकारी आणि या इथले मंदिर ट्रस्ट समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळेस सिंगल 2 रांग केल्यामुळं प्रत्येक स्वामी भक्तांना यावेळेस त्यांच्या मनासारखं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक स्वामी भक्त या ठिकाणी समाधान व्यक्त करून जात आहेत। आता एवढ्या सकाळी इतकं गर्दी आहे तर दुपारपासून परत इथं कमीत कमी ते 10 ते 15 लाख लोक आज या ठिकाणी स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणार आहेत, असं मंदिर समितीच्या वतीने आणि पोलीस स्टेशनच्या वतीने कल्पना आहे। शिर्डीत आज गुरुपौर्णिमा उत्सव, साई चरित्राच्या पारायणाचीही समाप्ती झाली। अमेरिकेच्या साई भक्ताकडून आज गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिराला फुलांची सजावट। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्त श्रीमती सुभा पै यांनी अमेरिकेतून देणगी पाठवली। त्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। ही सजावट खूपच आकर्षक असल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेते। गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो साई भक्त शिर्डीत, अवघी शिर्डी नगरी दुमदुमली।
गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भातील पंढरी शेगाव संस्थानात भाविकांची गर्दी। आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस। त्यानिमित्त शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संत नगरीत आज गर्दी केली आहे। यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज गुरुपौर्णिमा आहे। आमचे गुरु म्हणजे हे गजानन माऊली। आम्ही दरवर्षी म्हणजे मी लहान असताना दर गुरुपौर्णिमेला आम्ही असण्यापासून दर गुरुपौर्णिमेला येथे शेगावला येतो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्नमय वाटतं। आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावला आले, काय नोकरी करतात, कसं वाटतं इथं? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही दर्शनाला आलेलो आहे। विदर्भाची पंढरी म्हणून आपलं शेगाव संस्थान खूप मोठ्या प्रमाणात एकदम छान स्वच्छता, तिथे येऊन मन एकदम प्रसन्न वाटतं आणि गुरूंचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशी असायला पाहिजे म्हणून आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे। दरवर्षी आम्ही वारीत येत असतो, यावेळेस तसे आलेलो आहे, जमलं नाही तर। नमस्कार, माझं नाव मयूर। तर आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावरती शेगाव म्हणजे विदर्भाची पंढरी असं आपण संबोधलं जाते। तर या ठिकाणी सर्व भाविक भक्त गुरुपौर्णिमेच्या पर्वावरती सर्वजण दर्शनासाठी येतात। माझ्या मते गुरु फक्त काही दक्षिणा किंवा काही दीक्षा वगैरे घेतल्यामुळेच होत नाही, तर आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सुद्धा आपण काही ना काही प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळते। तर या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाकडून छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत आपल्याला काही ना काही शिकायला मिळते। जसं की स्वच्छता, शेगाव संस्थांची स्वच्छता प्रत्येकाला माहिती आहे। पूर्ण आपल्या जगामध्ये तुम्ही म्हटलं तर हे अशा प्रकारचे संस्थान तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही। तर प्रत्येकाने माझी अशी इच्छा व्यक्त करतो की प्रत्येकाने एकदा तरी इथं भेट द्यावी आणि तुम्हाला जे रोजच्या धकाधकीच्या जीवनात जे काही धावपळ होत असते, तर ती धावपळ जर मिटवायची असेल, एक चांगलं समाधान कधी लाभायचं असेल, तर तुम्हाला अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्या। रोल कसं वाटतंय? एकदम प्रसन्नमय वातावरण आहे आणि मी 24 वर्षापासून दर गुरुपौर्णिमेला येतोय। संस्थांच्या सान्यामध्ये आल्यानंतर खरोखर इथं महाराजांचं आजही जिवंत देखावा हे दिसतंय महाराजांच्या प्रतिमा याच्यामध्ये। आणि एक संस्थान आदर्श संस्थान आहे भारतामध्ये, देशामध्ये, जागतिक याच्यामध्ये या संस्थांची दखल घेतली पाहिजे। अतिशय सुंदर वातावरण असतं या परिसरामध्ये आल्यानंतर भाविक भक्तजन अतिशय सुखाने या गोष्टींमध्ये सामील होतात आणि महाराजांचं दर्शन घेऊन आनंदमय होतं। वर्षानुवर्ष सुखमय परिवार इथं आम्ही दर्शनासाठी येत असतो दर गुरुपौर्णिमेला। गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून साधेपणाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेतले। सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास पंढरपूरमध्ये गोवा सरकारतर्फे भक्त निवास उभारण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचे डबल इंजिन सरकार येईल असा विश्वास देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे। संतांची भेट आहे, काय मागणी? एक म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो लोक पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाला या ठिकाणी येतात। सगळ्यात अगोदर सगळ्या श्री विठ्ठल भक्तांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि मी गोव्याहूनही हजारो लोक आता वारी करून गोव्याहून पंढरपुरात चालत येतात, त्यांच्यासाठी म्हणजे आत्ताच ते नुकतेच परतले, त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। पांडुरंग विठ्ठलाकडं म्हणजे पूर्ण आपण जसं म्हणतो सुख समृद्धी या संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी आरोग्य द्यावी हेच मागितलं। आणि आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्तानं मी म्हणतो आहे की मी भाग्यवान आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री विठ्ठल रखुमाईंचं दर्शन या ठिकाणी येऊन घेण्याचा योग आणि मान मला मिळाला। त्यामुळेही मी म्हणजे ह्या विठ्ठल रखुमाई देवळाचे प्रशासन ह्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि नक्कीच मला खूप आनंद होत आहे की आजच्या दिवशी मी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकलो। मी एवढंच आजच्या ठिकाणी सांगेन की या ठिकाणच्या जिल्हा परिषदेने जर गोवा सरकारला
मोफत जागा दिली किंवा कमी किमतीने जागा दिली तर गोव्याहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवास बांधायचा संकल्प आहे. त्यासाठी तसं रितसर पत्रही आम्ही या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला पाठवू आणि त्याने जागा दिली तर या ठिकाणी गोव्याहून येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी आपण एखादी अग्रशाळा किंवा एखादं हॉस्टेल या ठिकाणी बांधू. मी एवढंच सांगेन. मी फक्त एवढंच सांगेन, मी कुठल्याही देवळामध्ये जात असताना प्रोटोकॉल कधीही घेत नाही. उलट तर मी त्यांना सांगतो की जी लोक विठ्ठलाच्या दर्शनाला येतात त्यांना माझ्यामुळं त्रास होऊ नये. हा माझा म्हणजे मी कुठल्याही देवळात गेलो तरी हाच आहे. आणि शेवटी गोव्यामध्ये तर आम्हाला प्रोटोकॉल लागतच नाही आहे. त्यामुळे आम्हाला सवय आहे विदाऊट प्रोटोकॉल फिरायची. आपण चंद्रभागेचं दर्शन केलं, चंद्रभागेत स्नान केलं. अनेक लाखो भाविक पवित्र चंद्रभागेचे पाणी तीर्थ चंद्रभागा स्वच्छतेची गरज आहे. त्याबाबत शासनाला, महाराष्ट्र शासनाला काय सुचवा? महाराष्ट्र शासन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. कारण एवढ्या लाखोने भक्त जेव्हा चंद्रभागेच्या तीरावरती येतात, पंढरपुरामध्ये येतात, नक्कीच त्या ठिकाणी अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता व्हायला पाहिजे. पण तेवढीच काळजी भाविकांनीही घेतली पाहिजे. कारण चंद्रभागा फक्त स्वच्छ करणं हे सरकारचं काम नसून भक्तांचंही काम आहे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून पंढरपूर आणि चंद्रभागा जर स्वच्छ ठेवली तर ती अजूनही मला वाटतं स्वच्छ होईल. त्यासाठी सगळ्यांचं कर्तव्य आहे. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र सरकारचा तुमचा विशेष महाराष्ट्र सरकार खूप चांगल्या पद्धतीने पर्यटनाच्या बाबतीत काम करत आहे. आणि आता तर मला वाटतं की म्हणजे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या तिघांच्याही प्रयत्नानं, मोदीजींच्या आशीर्वादातनं, डबल इंजिनच्या सरकारमुळं खूप चांगल्या पद्धतीने विकास होतो आहे. लोकसभेच्या प्रचारासाठी आला होता, विधानसभा आहे, महायुतीसाठी चित्र आहे, काय वाटते? मागच्या वेळी लोकसभेच्या प्रचारावेळीही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलो होतो. आताही परत एकदा सांगतो मी, डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये 100% येणार. कारण ज्या पद्धतीचा विकास महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे, अगोदर देवेंद्रजी होते तेव्हा आणि आताही एकनाथजी शिंदे आहेत तेव्हाही. त्यामुळे जर विकास आपल्या देशात जर कोणी बघितला आणि महाराष्ट्रात, तर तो फक्त आणि फक्त आपण डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात. त्यामुळे मी आपल्या महाराष्ट्र राज्याला परत एकदा डबल इंजिनचं सरकार येईल ही अपेक्षा व्यक्त करतो. चला.